Hello everyone. From the last video we have started with the grammar topics, and in the last video we have seen homographs and homophones. In this video we are going to see the next topic of English grammar, that is question tag. In the question paper you will have a question on question tag and how it will be asked. It will be asked as add a question tag or choose the correct tail tag. तुमचा जो इंग्लिशचा क्वेश्चन पेपर असणार आहे बोर्डाचा असो किंवा वर्षभरामध्ये जे प्रॅक्टिस एक्झाम होतील त्याच्यामध्ये, तर ॲड अ क्वेश्चन टॅग म्हणजे दिलेल्या सेंटेन्समध्ये सेंटेन्स पुन्हा लिहायचं आणि त्याच्यामध्ये काय करायचं, शेवटी त्याचा टेल टॅग किंवा क्वेश्चन टॅग जोडायचा असतो. किंवा काही वेळेस तुम्हाला ऑप्शन्सही दिलेले असतात आणि काय सांगितलेलं असतं की चूज द करेक्ट टेल टॅग. खाली दिलेल्या टॅग्सपैकी कोणता टॅग आहे तो जो दिलेल्या सेंटेन्समध्ये मॅच होईल. So let us start with the question tag. First we are going to see the rules. की क्वेश्चन टॅग समजून घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की त्याचे जे रूल्स आहेत ते समजून घ्यायचे. रूल्स जर तुम्हाला समजले तर इझिली तुम्हाला एक मार्क जो क्वेश्चन टॅगचा असतो तो हक्काने तुम्हाला भेटेल, आधी सहजासहजी तुम्हाला भेटेल. रूल्सही सिम्पल आहेत, फक्त ते पाठ करून ठेवायचे किंवा लर्न करून ठेवायचे. रूल नंबर फर्स्ट, अफर्मेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. आता हे फक्त तुम्हाला वर्ड्स दिसत आहेत, मी तुम्हाला ते एक्सप्लेन करणार आहे की ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन टॅग सॉल्व करायला घेता किंवा क्वेश्चन टॅगचं सेंटेन्स सॉल्व करायला घेता त्यावेळेस ते सेंटेन्स आहे तर ते सेंटेन्स आहे तसं लिहायचं. राईट डाऊन द सेंटेन्स ॲज इट इज, आहे तसं पुन्हा आन्सरमध्ये लिहून टाकायचं आणि लिहिल्यानंतर शेवटी काय द्यायचा, क्वामा द्यायचा. आणि क्वामा दिल्यानंतर सेंटेन्सवरती विचार करायचा की दिलेलं फर्स्ट रूल काय आहे की दिलेलं सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, हेच अगोदर आयडेंटिफाय करायचं. आता हे आयडेंटिफाय कसं करायचं, तर दिलेल्या सेंटेन्समध्ये जर नो, नॉट, नेव्हर यासारखे नकार दर्शवणारे किंवा निगेशन दर्शवणारे शब्द असतील तर ते सेंटेन्स निगेटिव्ह, आणि जर नो, नॉट, नेव्हर सारखे वर्ड जर त्या सेंटेन्समध्ये नसतील, नकार दर्शवणारे शब्द नसतील, तर ते सेंटेन्स अफर्मेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह असतं. आता हे झालं आयडेंटिफाय करायचं की सेंटेन्स, दिलेलं सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. आता पुढे की जर सेंटेन्स, दिलेलं सेंटेन्स अफर्मेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह असेल, होकारार्थी जर वाक्य असेल तर त्याचा टॅग हा नेहमी त्याच्या विरुद्ध म्हणजे निगेटिव्ह होतो, नकारार्थी टॅग होतो. फॉर एक्झाम्पल, यू कॅन कन्व्हिन्स हर. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लगेच लक्षात घ्या की दिलेल्या सेंटेन्समध्ये नो, नॉट, नेव्हर सारखे वर्ड्स आलेत का, नाही. याचा अर्थ हे दिलेलं सेंटेन्स काय आहे, अफर्मेटिव्ह आहे किंवा पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ ह्याचा टॅग काय होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे. आता निगेटिव्ह झाला इथपर्यंत समजलं. आता त्याच्यानंतरनी काय करायचं असतं, दिलेल्या सेंटेन्समध्ये जर ऑक्झिलरी वर्ब असेल तर ते ऑक्झिलरी वर्ब त्या क्वामानंतर आहे तसंच लिहायचं आणि त्याला नॉट हे शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणजेच N'T जोडायचा असतो, म्हणजेच ते सेंटेन्स किंवा तो टॅग काय होतो, नकारार्थी होतो. आता हे सेंटेन्स तर पॉझिटिव्ह आहे, अफर्मेटिव्ह आहे. दिलेल्या सेंटेन्समध्ये कोणतं सहाय्यकारी क्रियापद आहे, ऑक्झिलरी वर्ब आहे, तर कॅन आहे. तर सेंटेन्स पुन्हा लिहिल्यानंतर त्याला क्वामा दिला पुढे शेवटी आणि त्याच्यानंतर आहे ते सहाय्यकारी क्रियापद घेतलं आपण कॅन, आणि आपल्याला टॅग नकारार्थी करायचा आहे म्हणून काय केलं आपण, त्याला नॉट हे शॉर्ट फॉर्ममध्ये N'T असं जोडलं आणि शेवटी काय घेतला, प्रोनाऊन जोडलं. त्याच्या दिलेल्या सेंटेन्समधलं काय आहे ते प्रोनाऊन आहे तसं घेतलं. म्हणजेच काय की दिलेला सेंटेन्स जर अफर्मेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल तर त्याचा टॅग काय होणार आहे, नकारार्थी होणार आहे. रूल नंबर सेकंड, जर दिलेलं सेंटेन्स आहे ते निगेटिव्ह असेल म्हणजे त्या सेंटेन्समध्ये नो, नॉट, नेव्हर सारखे वर्ड्स असतील तर ते सेंटेन्स काय होईल, निगेटिव्ह होईल. मग अशा निगेटिव्ह सेंटेन्सचा टॅग हा नेहमी पॉझिटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह होतो. म्हणजेच दिलेल्या सहाय्यकारी क्रियापदाला आपल्याला नॉट जोडायचं नाही. फॉर एक्झाम्पल, दे डिड नॉट ट्राय टू ओपन द डोअर. आता या सेंटेन्समध्ये सहाय्यकारी क्रियापद आलं आहे डिड, त्याच्यापुढे नॉट हा शब्द आला आहे, याचाच अर्थ हे सेंटेन्स काय आहे, निगेटिव्ह आहे, नकारार्थी आहे. याचाच अर्थ याचं जो टॅग असेल तो काय होणार आहे, अफर्मेटिव्ह होणार आहे, होकारार्थी होणार आहे. त्याचा आन्सर काय होईल, ते सेंटेन्स पुन्हा आहे तसं लिहिलं, शेवटी क्वामा दिला, सहाय्यकारी क्रियापद घेतलं डिड आणि प्रोनाऊन घेतलं आहे तर सेंटेन्समध्ये दे, आणि शेवटी काय द्यायचं आहे, क्वेश्चन मार्क हा द्यायचा आहे. रूल नंबर थर्ड,
नाऊन और प्रोनाऊन, नाऊन डॅश प्रोनाऊन, की या ठिकाणी आतापर्यंत पाहिलं की अफर्मेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचा निगेटिव्ह टॅग होतो किंवा निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचा अफर्मेटिव्ह टॅग होतो. हे करताना तुमच्या असं लक्षात आलं असेल की आपण जे पुढे वापरलं ते प्रोनाऊन सेंटेन्समध्ये होतं म्हणून वापरलं. पण एखाद्याचं नाव आलेलं असेल, एखाद्या प्राण्याचं व्यक्तीचं नाव आलेलं असेल, तर अशा वेळेस काय करायचं, तर त्यासाठी हा रूल नंबर 3 आहे. राजू वॉज अ ब्रिलियंट स्टुडंट किंवा प्रिया हॅज गॉट अ अवॉर्ड. या दोन्ही सेंटेन्समध्ये व्यक्तींची नावं वापरलेली आहेत बघा. एका मुलीचं आणि एका मुलाचं नाव आहे. तर ज्यावेळेस क्वेश्चन टॅग आपण जोडत असतो, ॲड अ क्वेश्चन टॅग करत असतो, त्यावेळेस कधीही दिलेल्या व्यक्तीचं सब्जेक्टच्या ठिकाणी जे काही व्यक्तीचं नाव आलेलं असेल ते कधीही वापरायचं नाही. त्याच्याऐवजी दिलेलं त्या व्यक्तीच्या ऐवजी प्रोनाऊन वापरायचं. ही, शी, इट, यू, वी, दे या प्रोनाऊनपैकी कोणतंही प्रोनाऊन बरोबर त्या सब्जेक्टला मॅच होईल असं प्रोनाऊन तुम्ही वापरायचं आहे बघा. म्हणजेच काय, ॲड अ क्वेश्चन टॅगमध्ये सहाय्यकारी क्रियापदानंतरनी काय वापरायचं आहे, प्रोनाऊन वापरायचं आहे. ते प्रोनाऊनच वापरायचं आहे, व्यक्तीचं नाव लिहायचं नाही किंवा व्यक्तीचं नाव वापरायचं नाही. फॉर एक्झाम्पल, राजू वॉज अ ब्रिलियंट स्टुडंट. या सेंटेन्समध्ये राजू एका मुलाचं नाव आहे आणि जर क्वेश्चन टॅग आपल्याला सॉल्व करायचं असेल तर आहे ते सेंटेन्स पुन्हा लिहिलं, शेवटी क्वामा दिला आहे बघा, सहाय्यकारी क्रियापद वापरलं वॉज, आणि दिलेलं सेंटेन्समध्ये नो, नॉट, नेव्हर सारखे शब्द कुठेही आलेले नाहीत. याचा अर्थ दिलेला सेंटेन्स काय आहे, अफर्मेटिव्ह आहे, होकारार्थी आहे. याचाच अर्थ त्याचा टॅग काय होणार आहे, नकारार्थी होणार आहे. म्हणून वॉज नंतर आपण काय वापरलं, नॉट वापरलं. आणि राजू मुलगा आहे त्याच्यासाठी आपण प्रोनाऊन वापरतो ही, म्हणून पुढे त्याचा टॅग काय झाला, वॉजंट ही. आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. आपला टॉपिकच आहे क्वेश्चन टॅग. याचा अर्थ ते क्वेश्चन टॅग जोडल्यानंतर आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला कधीही विसरायचं नाही. सेकंड सेंटेन्स, प्रिया हॅज गॉट द अवॉर्ड. हे सेंटेन्स, या सेंटेन्समध्ये पण बघा, प्रिया एका मुलीचं नाव आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे हॅज, आणि याही सेंटेन्समध्ये कुठेही नो, नॉट, नेव्हर सारखे शब्द आलेले नाही आहेत. याचा अर्थ हेही सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे, होकारार्थी आहे. याचाच अर्थ त्याचा टॅग काय होणार आहे, नकारार्थी होणार आहे. दिलेलं सेंटेन्स पुन्हा लिहिलं आपण, प्रिया हॅज गॉट द अवॉर्ड, नंतर कॉमा दिला, वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद होतं हॅज, नकारार्थी टॅग करायचा म्हणून आपण नॉट शॉर्ट फॉर्ममध्ये वापरलं. आणि प्रिया हे एका मुलीचं नाव आहे म्हणून त्याच्याऐवजी प्रोनाऊन वापरला आपण शी, आणि शेवटी काय दिला, क्वेश्चन मार्क. रूल नंबर 4. आता दिलेल्या सेंटेन्समध्ये रूल नंबर 4 काय आहे, रूल नंबर 4 काय आहे, तर दिलेल्या सेंटेन्सची सुरुवात जर आय ॲम ह्या सब्जेक्टनी झालेली असेल किंवा आय ह्या प्रोनाऊननी झालेला असेल, पुढे येणारं ऑक्झिलरी व्हर्ब जर ॲम असेल, म्हणजेच आय ॲमनी जर वाक्याची सुरुवात होत असेल तर त्या सेंटेन्सचा डोळे झाकून विचारच करायचा नाही की सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, काही विचार करायचा नाही. डायरेक्ट त्याचा टॅग काय करायचा, आरंट आय, म्हणजे दिलेलं सेंटेन्स आहे तसं लिहायचं आणि शेवटी त्याचा टॅग जोडायचा आरंट आय. फॉर एक्झाम्पल, आय एम सिक ऑफ यू. या सेंटेन्सची सुरुवात आय एमनी झालेली आहे. याचाच अर्थ डोळे झाकून आपल्याला त्याचा टॅग काय करायचा आहे, की आरंट आय करायचा आहे. दिलेलं सेंटेन्स पुन्हा आहे तसं लिहिलं, आय एम सिक ऑफ यू, शेवटी क्वामा दिलेला आहे, नंतर आरंट आय लिहिलं आणि क्वेश्चन मार्क दिला. म्हणजेच काय, ज्या ज्या सेंटेन्सची सुरुवात आय एम या शब्दांनी होईल, या वर्ड्सनी होईल, त्या सेंटेन्सचा टॅग हा नेहमी आरंट आय असाच होणार आहे. रूल नंबर 5 आहे, आय एमने सुरू होणाऱ्या सेंटेन्सशीच रिलेटेड आहे तो. जर दिलेल्या सेंटेन्समध्ये सेंटेन्स सुरुवात आय एमनी झालेली आहे, आय एमनी झाली, पण पुढे त्याच्या काय आहे, नॉट आहे, म्हणजेच ते सेंटेन्स नकारार्थी आहे. अशा वेळेस आय एम नॉटने जर वाक्याची सुरुवात झाली असेल तर त्याचा टॅग एम आय असाच करायचा. फॉर एक्झाम्पल, आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ युअर आन्सर. या सेंटेन्समध्ये बघा, आय एमने सुरुवात झाली पण पुढे नॉट आला आहे, याचाच अर्थ त्याचा टॅग काय होईल, होकारार्थी, म्हणजेच काय होईल, आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ युअर आन्सर, क्वामा, एम आय, क्वेश्चन मार्क. रूल नंबर 6, जर दिलेलं सेंटेन्स किंवा तुम्हाला ॲड अ क्वेश्चनसाठी दिलेलं सेंटेन्स जर इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल, आज्ञार्थी वाक्य असेल, तर त्याचा टॅग हा कंपल्सरी विल यू असाच होतो. म्हणजे कुठलाही सेंटेन्स असो, वर्ब शोधायचं नाही, ऑक्झिलरी वर्ब शोधायचं नाही, फक्त दिलेल्या सेंटेन्सची सुरुवात जर वर्बनी झालेली असेल, म्हणजेच इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल,
तर त्याचा टॅग हा नेहमी विल यू असाच होतो. त्यासाठी काही एक्झाम्पल मी देते की इम्परेटिव्ह सेंटेन्स कशाला म्हणतात. वर्बने सुरू होणारे वाक्य म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल, गिव्ह मी युअर पेन, टेल अस अ स्टोरी, चूज द करेक्ट ऑप्शन, टेक केअर ऑफ यू अँड सिंग अ सॉन्ग. या 5ही सेंटेन्सची सुरुवात जर तुम्ही पाहिली तर गिव्ह, टेल, टेक, चूज, सिंग अशा ॲक्शन वर्डनी झाले, वर्बने झाले. म्हणजेच काय तर वर्बने जेव्हा वाक्याची सुरुवात होते, क्रियापदाने ज्यावेळेस वाक्याची सुरुवात होते त्यावेळेस ते आज्ञार्थी वाक्य म्हणजेच इंग्लिशमध्ये इम्परेटिव्ह सेंटेन्स असतं. आणि अशा इम्परेटिव्ह सेंटेन्स ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन टॅगसाठी आलेला असेल त्याचा टॅग हा नेहमी विल यू असाच होतो. तुम्हाला टेन्स आयडेंटिफाय करायचं नाही, वर्ब शोधायचं नाही, ऑक्झिलरी वर्ब शोधायचं नाही आहे. फक्त त्या सेंटेन्सची सुरुवात वर्बने म्हणजेच इम्परेटिव्ह सेंटेन्स असलं पाहिजे. त्याचा टॅग तुम्हाला विल यू असाच लिहायचा. ऑप्शनचा विचारच करायचा नाही की त्या ऑप्शनमध्ये काय असेल काय नाही आहे. डायरेक्ट त्याचा टॅग काय होतो विल यू. फॉर एक्झाम्पल, आस्क युअर क्वेश्चन्स. नेहमीच्या आपल्या रूलप्रमाणे काय करायचं आहे ते सेंटेन्स पुन्हा लिहायचं. आस्क युअर क्वेश्चन, गिव्ह अ क्वामा दिलेला आहे मध्ये, आणि इम्परेटिव्ह सेंटेन्सचा जो टॅग आहे तो विल यू होतो. त्याप्रमाणे विल यू लिहिलं, शेवटी क्वेश्चन मार्क दिला. अशा पद्धतीने वर्बने सुरू होणाऱ्या किंवा इम्परेटिव्ह सेंटेन्सचा टॅग हा नेहमी विल यू असाच होतो आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला कधीही विसरायचं नाही. नेक्स्ट आहे, आता आपण पाहिलं इम्परेटिव्ह सेंटेन्स जर असेल किंवा वर्बने सुरू होणारा वाक्य असेल त्याचा टॅग विल यू असा होतो. पण काही सेंटेन्सची अशी सुरुवात होते की इम्परेटिव्ह सेंटेन्स पण नसतं, वर्बने सुरुवात वाक्याची होत नाही, सब्जेक्ट नसतो वाक्याची सुरुवात होत नाही, तर वाक्याची सुरुवात लेटस या शब्दाने होते. मग अशा लेटसने सुरू होणाऱ्या वाक्याचा टॅग हा नेहमी शॅल वी असाच होतो. काय होतो? शॅल वी. म्हणजे वाक्याची सुरुवात डायरेक्ट आहे ह्या शब्दाने झाली असेल, लेट अस असा शब्द असेल वाक्याच्या सुरुवातीला. फॉर एक्झाम्पल, लेट अस हॅव सम मोर एक्झाम्पल्स. नियमाप्रमाणे रूल्सप्रमाणे आपण सेंटेन्स पुन्हा आहे तसं लिहिलं, शेवटी क्वामा दिला आणि लेटसने सुरू होणाऱ्या वाक्याचा टॅग काय होतो शॅल वी असा होतो. म्हणून पुढे शॅल वी जोडलं आणि शेवटी काय दिला क्वेश्चन मार्क दिलेला आहे. आता लेटेस्टने सुरू होणारे वाक्य पाहिले आपण, वर्बने सुरू होणारे वाक्य पाहिले. पण काही सेंटेन्समध्ये कुठलंही प्रोनाऊन वापरलेलं नाही, कुण्या व्यक्तीचं नावही वापरलेलं नाही, लेटेस्टने सुरुवात झालेली नाही, वर्बने सुरुवात झालेली नाही. पण मग अशा वाक्यांच्या सुरुवातीला देर हा शब्द वापरलेला असतो. देर हे सुद्धा एक प्रोनाऊन किंवा एक कर्ता म्हणून वापरलेलं असतं. मग अशा वेळेस काय करायचं की मग ज्यावेळेस क्वेश्चन टॅग जोडला आपण, सहाय्यकारी क्रियापद वापरलं, नकारार्थी असेल तर नकारार्थी केलं, पण शेवटी प्रोनाऊन काय वापरायचं, देर हा शब्द आलेला असेल तर देर हा शब्द आल्यानंतरने ते आहे तसा प्रोनाऊनच्या ठिकाणी आहे तसं लिहायचं त्याला देर. त्याच्या ठिकाणी कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीचं नाव लिहायचं नाही, कुठलंही प्रोनाऊन लिहायचं नाही, तर देर हा शब्द आहे तसा यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, देर वॉज नो आन्सर. रूल्सप्रमाणे सेंटेन्स पुन्हा आहे तसं लिहिलं, देर वॉज नो आन्सर, शेवटी क्वामा दिला आणि दिलेल्या सेंटेन्समधलं ऑक्झिलरी वर्ब कुठला आहे, वॉज आहे, आणि शेवटी काय लिहिलं देर हा शब्द आहे तसंच लिहिला आपण आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिला. जर दिलेल्या सेंटेन्समध्ये टेन्स आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा ऑक्झिलरी वर्ब जर असेल तर ते इझिली आपल्याला क्वेश्चन टॅग त्याचा तयार करता येतो. सेंटेन्स पुन्हा लिहिलं, क्वामा दिला, ऑक्झिलरी वर्ब लिहिलं, होकारार्थी नकारार्थी तेही वापरलं आपण आणि सब्जेक्ट लिहिला. पण काही असे सेंटेन्सेस का त्याच्यामध्ये तुम्हाला ऑक्झिलरी वर्ब पाहायलाच भेटणार नाही किंवा दिलेलंच नसेल. म्हणजेच काय की दिलेलं सेंटेन्स ते एकतर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असेल किंवा सिम्पल पास्ट टेन्समध्ये तरी असेल. मग अशा वेळेस काय करायचं तर दिलेल्या सेंटेन्समध्ये जर ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब दिलेलं नसेल तर प्रेझेंट टेन्समध्ये डू किंवा डज वापरायचं आणि पास्ट टेन्समध्ये डीड वापरायचं. त्याच्यामध्येही एक साधा सोपा उपाय आहे तुमच्यासाठी की दिलेलं वर्ब जर पास्ट टेन्समध्ये असेल आणि बहुतेक वर्बचे पास्ट टेन्स फॉर्म हे नेहमी ईडी लागून होतात, तर त्यावेळेस डीड हे वापरायचं, सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येही सोपा उपाय आहे की डू किंवा डजपैकी काय वापरायचं तर दिलेल्या वर्बला जर एस प्रत्यय लागलेला असेल तर डज वापरायचं, नाहीतर सरळ डू वापरायचं. फॉर एक्झाम्पल, वी लाईक टू वॉच यू विन. वी लाईक टू वॉच यू विन.
तर आहे ते सेंटेन्स रूलप्रमाणे आपण लिहिलं, शेवटी क्वामा दिला आणि दिलेल्या ह्याच्यामध्ये काय आहे तर सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नाही, पण जे वर्ब आहे ते लाईक आहे ते त्याला ईडी लागतो लाईकला बघा, ईडी लागलेलं नाही आहे किंवा एसही लागलेलं नाही, याचाच अर्थ या सेंटेन्समध्ये आपल्याला डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. पुढचा नियम पाहिला होता आपण की दिलेला सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. तर दिलेल्या सेंटेन्समध्ये नो, नॉट, नेव्हर सारखे शब्द कुठेही आलेले नाही आहेत, याचाच अर्थ हे सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे. त्याचा टॅग काय होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे, नकारार्थी होणार आहे. म्हणजेच सेंटेन्स पुन्हा लिहिलं, वी लाईक टू वॉच यू वेन, क्वामा डू वापरलं सहाय्यकारी क्रियापद आपण प्रेझेंट टेन्समध्ये सेंटेन्स आहे म्हणून, नॉट जोडला एन ॲपॉस्ट्रॉफी टी आणि वी हे प्रोनाऊन वापरलं शेवटी क्वेश्चन मार्क. याचाच पुढचं सेंटेन्स आहे की ज्यावेळेस हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब दिलेलं नसेल तर काय करायचं की द मॅन वर्कड हार्ड. या सेंटेन्समध्ये कुठेही ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब आलेलं नाही आहे, पण सेंटेन्समधलं वर्ब आहे वर्कला ईडी लागलेला आहे बघा शेवटी, याचाच अर्थ हे सेंटेन्स आहे ते पास्ट टेन्समध्ये आहे, सिम्पल पास्ट टेन्समध्ये आहे. याचा अर्थ आपल्याला ऑक्झिलरी वर्ब कोणतं वापरायचं आहे, डीड वापरायचं आहे. सेंटेन्समध्ये कुठेही नो, नॉट, नेव्हर सारखे शब्द आलेले नाही आहेत, याचाच अर्थ टॅग काय होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे, नकारार्थी होणार आहे. सेंटेन्स पुन्हा लिहायचं आहे, द मॅन वर्कड हार्ड, क्वामा द्यायचा, नंतरनी सहाय्यकारी क्रियापद आपण पास्ट टेन्सप्रमाणे काय वापरलं, डीड, नॉट शॉर्ट फॉर्ममध्ये आणि प्रोनाऊन वापरलं. द मॅन हे सिंग्युलर आहे म्हणून आपण ते ही प्रोनाऊनमध्ये मोडतो किंवा ही प्रोनाऊन वापरतो. शेवटी क्वेश्चन मार्क दिला. याच प्रकारातलं थर्ड सेंटेन्स आहे की इट गिव्ज यू मोर फ्रीडम. या सेंटेन्समध्ये गिव्ह हे वर्ब आहे, त्याला पुढे गिव्हला एस लागलेला आहे, म्हणजेच हे सेंटेन्स सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे. म्हणजेच डू, डज, डीड पैकी आपल्याला डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. सेंटेन्स निगेटिव्ह नाही, अफर्मेटिव्ह आहे, याचा अर्थ टॅग काय होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे. इट गिव्ज यू मोर फ्रीडम, क्वामा डझंट इट, क्वेश्चन मार्क. रूल नंबर 10 आहे की दिलेल्या सेंटेन्समध्ये आपण पाहिलं प्रोनाऊन दिलेलं असेल प्रोनाऊन वापरायचं, देर असेल सेंटेन्सची सुरुवात तर देर वापरायचं, लेटसने सुरू होत असेल वाक्याचा टॅग तर शाल बी करायचा वगैरे. तर पण या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीचं नाव दिलेलं नाही आहे, पण मग कशाने वाक्याची सुरुवात झालेली असेल तर एव्हरीवन, एव्हरीबडी, समवन, समबडी, नन, नोबडी, एक्सेट्रा. तर या सगळ्या सर्व वर्डच्या ऐवजी किंवा सर्व वर्डच्या सब्जेक्टच्या ऐवजी दे हे प्रोनाऊन वापरायचं क्वेश्चन टॅग करताना. फॉर एक्झाम्पल, एव्हरीबडी प्लेड हिज रोल आहे, तसं सेंटेन्स पुन्हा लिहायचं आहे, एव्हरीबडी प्लेड हिज रोल, क्वामा दिलेलं सेंटेन्स आहे त्याला ईडी लागला आहे बघा, प्लेड हे वर्ब आहे, सहाय्यकारी क्रियापद सेंटेन्समध्ये नाही, म्हणजेच काय ते दिलेलं सेंटेन्स आहे ते प्लेड म्हणजेच सिम्पल पास्ट टेन्समध्ये आहे, याचा आपल्याला डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागेल. सेंटेन्स होकारार्थी असल्यामुळे जे टॅग आहे तो निगेटिव्ह वापरायचा आहे, डिडंट, दे. एव्हरीवन, एव्हरीबडी, समवन, समबडी, नन, नोबडी या वर्डच्या ऐवजी आपल्याला दे हे प्रोनाऊन वापरायचं आहे. म्हणून जरी सेंटेन्सची सुरुवात एव्हरीबडीने झालेली असेल तरी आपल्याला प्रोनाऊन कुठलं वापरावं लागेल टॅग करताना, दे. आता दिलेल्या सेंटेन्समध्ये जर यूज टू हा वर्डचा जर यूज झालेला असेल, यूज टू ह्या फ्रेजचा जर यूज झालेला असेल तर त्या सेंटेन्सचाही टॅग करताना डायरेक्ट डिडंट असा करायचा आणि प्रोनाऊन वापरायचं कोणत्याही कर्त्याच्या ठिकाणी असेल ते. फॉर एक्झाम्पल, राहुल यूज टू प्ले हॉकी, राहुल यूज टू प्ले हॉकी, नंतर क्वामा दिला आणि डिडंट हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचे आपल्याला, यूज टू आलेला आहे सेंटेन्समध्ये म्हणून, आणि राहुल एका मुलाचं नाव असल्यामुळे आपण ही प्रोनाऊन वापरलं, डिडंट, ही. लास्ट रूल आहे रूल नंबर 12, हार्डली, रेअरली, बेअरली, स्केर्सली, एक्सेट्रा. तर हे जे वर्ड्स आहेत ते जरी आपल्याला त्याच्यामध्ये नकार दर्शवणारं काही दिसत नाही आहे, नो, नॉट सारखं काही शब्द दिसत नाही त्या वर्ड्समध्ये, तरी पण हे शब्द काय आहेत थोडेसे निगेटिव्ह अर्थ दर्शवतात. की हार्डली म्हणजे क्वचितच, रेअरली म्हणजे सगळ्याच शब्दाचा अर्थ काय होतो, क्वचितच, म्हणजे अगदी निगेटिव्हच नसल्यासारखंच आहे ते, मग नाही असंच असा अर्थ होतो त्याचा. म्हणून त्याचा टॅग हा नेहमी काय होतो त्या सेंटेन्सचा पॉझिटिव्ह करायचा असतो किंवा अफर्मेटिव्ह टॅग करायचा असतो. ज्यावेळेस हे वर्ड्स म्हणजे कोणते, हार्डली, रेअरली, बेअरली, स्केर्सली
हे जर वर्ड्स आलेले असतील सेंटेन्समध्ये तर त्याचा टॅग हा नेहमी अफर्मेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह करायचा. फॉर एक्झाम्पल, ही हार्डली एव्हर स्पीक्स, म्हणजे तो क्वचितच बोलतो, म्हणजे बोलतच नाही असा अर्थ होत त्या वाक्याचा. बघा, मुद्दाम ह्या वाक्याचा मी अर्थ तुम्हाला सांगते की नकार कसा आहे त्या सेंटेन्समध्ये. नो, नॉट, नेव्हर सारखे शब्द न वापरताही हार्डली हा शब्द वापरला आहे त्याच्यामध्ये, आणि तो काय आहे, थोडासा नकार दर्शवतो. ही हार्डली एव्हर स्पीक्स म्हणजेच काय, तो क्वचितच बोलतो, म्हणजे तो बोलतच नाही, अगदी कधीतरी किंवा क्वचितच तो बोलतो असा अर्थ होतो. आयतं सेंटेन्स पुन्हा लिहिलं पहा आपण. ही हार्डली एव्हर स्पीक्स, क्वामा, डज ही, क्वेश्चन मार्क. एक्सरसाइज सुरू करण्याच्या अगोदर सगळे जे 12 रूल्स दिलेले आहेत ते पुन्हा एकदा पुन्हा वाचा. मध्ये मध्ये मी एक्सप्लेन करताना ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या लक्षात ठेवा, आणि नंतर एक्सरसाइज आपण सॉल्व करणार आहोत. आणि शेवटी तुम्हाला काही शब्द काही सेंटेन्स पण देणार आहे मी सॉल्व करण्यासाठी, की स्वतः सॉल्व करायचं आहे वगैरे. एक्सरसाइजमध्ये फर्स्ट सेंटेन्स आहे, आय एम व्हेरी कोल्ड. आता सगळ्या रूलमध्ये असा एक रूल आहे की ज्या सेंटेन्सची सुरुवात आय ॲमने सुरुवात होते त्याचा टॅग हा नेहमी आरंट आय असाच होतो. त्याप्रमाणे काय लिहिलं आहे बघा सेंटेन्स. क्वेश्चन टॅगमध्ये आपण दिलेलं सेंटेन्स पुन्हा आहे तसं लिहितो, शेवटी क्वामा देतो, आणि नंतर टॅग जोडताना जोडतो. म्हणजेच काय, आय एमने झालेल्या सेंटेन्सची सुरुवात झाली आहे म्हणून त्याचा टॅग काय होणार आहे, आरंट आय, क्वेश्चन मार्क. सेकंड सेंटेन्स, वी आर ऑल प्रेडेटर्स. की दिलेल्या सेंटेन्समध्ये तुम्हाला बघा पहिल्यांदा काय शोधायचं आहे की अफर्मेटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. तर दिलेल्या सेंटेन्समध्ये नो, नॉट, नेव्हर सारखे शब्द कुठेही आलेले नाहीत. याचा अर्थ हे सेंटेन्स काय आहे, अफर्मेटिव्ह आहे. त्याचा टॅग काय होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे, नकारार्थी होणार आहे. म्हणजेच वाक्यात दिलेल्या सहाय्यकारी क्रियापदाला टॅग जोडताना आपल्याला नॉट हे शॉर्ट फॉर्ममध्ये वापरायचं आहे. फॉर एक्झाम्पल आहे तसं सेंटेन्स पुन्हा लिहिलं आपण. वी आर ऑल प्रेडेटर्स, क्वामा, सेंटेन्समध्ये आलेलं सहाय्यकारी क्रियापद आहे आर. रूलप्रमाणे सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे म्हणजेच टॅग नकारार्थी होईल म्हणून आरला आपण नॉट शॉर्ट फॉर्ममध्ये वापरलं, आणि प्रोनाऊन आहे तर सेंटेन्समधलं घेतलं वी, आरंट वी, क्वेश्चन मार्क. नेक्स्ट सेंटेन्स आहे, दे कॅनॉट बी अवर होम्स. दिलेलं सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. तर आन्सर काय येईल, तर कॅन नंतर नॉट आलेला आहे, याचा अर्थ दिलेलं सेंटेन्स निगेटिव्ह आहे. त्याचा टॅग काय होणार आहे, होकारार्थी होणार आहे. याचाच अर्थ सहाय्यकारी क्रियापदाला नॉट वापरायचं नाही, नॉट जोडायचं नाही. दिलेलं सेंटेन्स पुन्हा लिहिलं, शेवटी क्वामा दिला. दे कॅनॉट बी अवर होम्स, क्वामा, कॅन दे. कॅन हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं आपण. प्रोनाऊन आलेलं सेंटेन्समध्ये दे वापरलं, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. नेक्स्ट सेंटेन्स, द मॅथ टेस्ट वॉज नॉट सो डिफिकल्ट. दिलेल्या सेंटेन्समध्ये पण पुन्हा स्टार्टिंग कशाने करायचे, दिलेलं सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे का निगेटिव्ह. दिलेल्या सेंटेन्समध्ये पण बघा सहाय्यकारी पदानंतर नॉट आलेला आहे, वॉज नॉट आले. याचाच अर्थ याचा जो टॅग आहे तो सुद्धा काय होणार आहे, अफर्मेटिव्ह होणार आहे, होकारार्थी होणार आहे. सेंटेन्स पुन्हा लिहायचं, द मॅथ टेस्ट वॉज नॉट सो डिफिकल्ट, क्वामा, सहाय्यकारी क्रियापद आले वॉज, प्रोनाऊन द मॅथ्स. हे एक आपल्याला आपण इट या प्रोनाऊनमध्ये पकडतो आपण म्हणून ते इट लिहिलं, शेवटी क्वेश्चन मार्क. आय हॅड नेवर सेट फूट ऑन ॲन एअरक्राफ्ट बिफोर. या सेंटेन्समध्ये पण पुन्हा बघा नेव्हर हा शब्द आलेला आहे. याचा अर्थ दिलेलं सेंटेन्स निगेटिव्ह आहे. टॅग आपल्याला होकारार्थी करायचा आहे, अफर्मेटिव्ह करायचा आहे. आय हॅड नेवर सेट फूट ऑन ॲन एअरक्राफ्ट बिफोर, क्वामा, दिलेल्या सेंटेन्समधलं सहाय्यकारी क्रियापद आहे हॅड, आणि प्रोनाऊन आहे आय, शेवटी क्वेश्चन मार्क. नेक्स्ट सेंटेन्स, यू हॅवन सीन दॅट मूव्ही. दिलेल्या सेंटेन्समध्ये सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट शॉर्ट फॉर्ममध्ये वापरले. याचाच अर्थ दिलेलं सेंटेन्स काय आहे, निगेटिव्ह आहे. याचा अर्थ त्याचा टॅग काय होणार आहे, अफर्मेटिव्ह होणार आहे, होकारार्थी होणार आहे. यू हॅवन सीन दॅट मूव्ही, क्वामा, हॅव यू, क्वेश्चन मार्क. नेक्स्ट सेंटेन्स, डोंट मेक नॉईज. आता तुम्ही म्हणाल की डू हे काय आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे किंवा क्रियापद आहे, करणे असा अर्थ होतो. याचा अर्थ हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, आणि इम्परेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात, इम्परेटिव्ह सेंटेन्सचा टॅग काय होतो, विल यू होतो. तर अगदी बरोबर आहे तुमचं की डोंट मेक नॉईज. सेंटेन्स पुन्हा आहे तसं लिहिलं, डोंट मेक नॉईज, विल यू, क्वेश्चन मार्क.
दे डोंट लिव्ह इन फॅमिलीज. दिलेल्या सेंटेन्समध्ये पण डीड नंतर नॉट शॉर्ट फॉर्ममध्ये वापरल्या जातात. सेंटेन्स काय आहे? निगेटिव्ह आहे. त्याचा टॅग काय होईल? पॉझिटिव्ह म्हणजेच अफर्मेटिव्ह होईल. दे डोंट लिव्ह इन फॅमिलीज, कॉमा डू दे क्वेश्चन मार्क.